हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर तुम्हाला जे मी सेंड केलं होतं, तो व्हिडिओ होता, रेफरन्स व्हिडिओ होता. होल हिस्ट्री ऑफ ऑफ अर्थ आणि होल हिस्ट्री ऑफ लाईफचा जो व्हिडिओ होता, रेफरन्स व्हिडिओ, तो पाठवला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इव्होल्युशनरी बायोलॉजी युनिट 2 जे आहे, पेपर 3मधला, त्याबद्दल त्या लेक्चरवर म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या टॉपिकवर आपण शिकणार आहोत. सो फर्स्ट जे आहे हिस्ट्री ऑफ लाईफ, तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बराच अंदाज आला असेल की काय आपण शिकणार आहोत ते, कारण त्यामध्ये जवळपास सगळं 100% सगळं हिस्ट्री ऑफ लाईफ सगळी काय केली होती, एक्सप्लेन केली होती. सो माझी अजूनही तुम्हाला विनंती आहे की तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, सर्वांनी लक्ष देऊ. आणि आता लेक्चर घेतो आहे मी तुमचं हिस्ट्री ऑफ लाईफ इव्होल्युशनरी बायोलॉजीवर. तर त्यामध्ये सुरुवातीला मेजर इव्हेंट्स इन द हिस्ट्री ऑफ लाईफ, कोणकोणते इव्हेंट्स घडलेले आहेत, तर त्यामध्ये कुठले, थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, थेअरी ऑफ अबायोजेनेसिस, थेअरी ऑफ बायोजेनेसिस, थेअरी ऑफ पॅन्सपर्मिया आणि थेअरी ऑफ केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. Out of all these theories, the most convincing and widely accepted theory is the theory of chemical evolution of life. सगळ्यात महत्त्वाची थेअरी जी आहे ती कोणती, केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. तर काय आहे द थेअरी ऑफ केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ? इट वॉज पुट फोर्टेड बाय ओपेरिन अँड हल्डेन. हे जे दोन सायंटिस्ट आहेत, ओपेरिन आणि हल्डेन, त्यांनी काय केलेलं आहे, ही थेअरी मांडलेली होती. ही थेअरी काय स्टेट करते, लाईफ अरोज फ्रॉम नॉन लिव्हिंग मॅटर अबाउट 3 बिलियन इयर्स ॲगो. नॉन लिव्हिंग मॅटरपासून लाईफ बनलेली आहे नियर अबाउट 3 बिलियन वर्षांपूर्वी. ठीक आहे. बाय अ ग्रॅज्युअल प्रोसेस ऑफ केमिकल इव्होल्युशन इन अन एन्व्हायरमेंट विच वॉज कम्प्लिटली डिफरंट दॅन द प्रेझेंट एन्व्हायरमेंट. म्हणजे आत्ता जे एन्व्हायरमेंट आहे तसं काही एन्व्हायरमेंट नव्हतं. ऑक्सिजन नव्हता, नायट्रोजन नव्हता, कार्बन डायऑक्साईड नव्हता, झाडं नव्हती, फुलं, पानं, फळं, वॉटेवर जे काय आता आपण बघतोय तसं काही एन्व्हायरमेंट त्यावेळी नव्हतं. तर त्यांचं म्हणणं काय, जे लाईफ जी इव्हॉल्युशन झालेलं आहे ते कशापासून, नॉन लिव्हिंग मॅटरपासून केमिकल त्याच्यामध्ये संयोग वगैरे घडून आला आणि त्यानंतर काय झालेलं आहे, लाईफ तयार झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑर स्टेप्स थ्रू विच केमिकल इव्हॉल्युशन हॅज टेकन प्लेस कॅनॉट बी फुल्ली अंडरस्टूड. एक्झॅक्ट कसं केमिकल इव्हॉल्युशन झालं हे फुल म्हणजे पूर्णपणे अजून काही माहिती नाही आहे किंवा समजलेलं नाही. बट काय सजेस्ट केले त्यांनी, सेईंग धिस इज व्हॉट माईट हॅव हॅपन, म्हणजे हे अशा प्रकारे घडलं असेल असं त्यांनी ती थेअरी मांडलेली होती, ती आपण आता शिकायची आहे. सो अंडर दॅट केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, त्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो कुठला, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑन अर्थ. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, सर्वात पहिलं पृथ्वी तलावरचं ॲटमॉस्फिअर कसं होतं. द प्रीबायोटिक अर्थ वॉज इन अ गॅसियस स्टेट, म्हणजे काय, सर्वत्र गॅसच होता. ह्या पृथ्वीवर पहिलं काय होतं, सर्वत्र गॅसियस स्टेट होती. ॲज द कुलिंग प्रोसिडेड इट चेंज्ड टू लिक्विड फॉर्म. जसं जसं कूल होत गेलं तसं त्याचं लिक्विड फॉर्म तयार होत गेला फर्स्ट, अँड देन चेंज्ड इंटू अ सॉलिड स्टेट. आणि नंतर काय झालं, सॉलिड स्टेट त्याची तयार झाली. म्हणजे गॅस होते, त्याचा लिक्विड फॉर्म झाला आणि लिक्विडच्या नंतर सॉलिड तयार झालं. ओके. द चेंज फ्रॉम लिक्विड टू सॉलिड इज स्टील इनकम्प्लीट अँड हेन्स द अर्थ्स कोअर इज स्टील इन अ मोल्टन स्टेट. म्हणजे जो लावा जो आहे तो अजून इनकम्प्लीट आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जे सांगितलं की सुरुवातीला काय होतं, गॅस होता, गॅसच्या नंतर कूलिंग प्रोसेस झाल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर झालं आणि लिक्विडचं सॉलिडमध्ये. तर अजूनसुद्धा त्या पृथ्वीतलावरती लावा आहे तसा आहे. लाव्याचं रूपांतर झालेलं आहे का सॉलिडमध्ये, तर नाही झालेलं. सो म्हणून काय म्हणतात, त्या लाव्याला अजून इनकम्प्लीट प्रोसेस आहे म्हणतात. आणि त्यामुळे तो जे कोअर आहे, अर्थचं कोअर, म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये जो लावारस आहे तो अजून लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो दॅट अजून ती प्रोसेस चालूच आहे. कदाचित पुढे काय होईल आपण सांगू शकत नाही, पण त्यांनी जे मांडलेलं आहे ते असं मत आहे, सुरुवातीला गॅस होता, नंतर लिक्विड फॉर्म झाला आणि त्याच्यानंतर त्याचं सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतर झालं. हे प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर अर्थचं होतं, म्हणजे अजूनसुद्धा काय लिक्विड फॉर्ममध्ये लावा प्रेझेंट आहे पृथ्वीच्या भूगर्भात. देन बी, फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झाले कसे, द ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन अँड कार्बन कंबाईन टू फॉर्म सिम्पल कंपाऊंड्स लाईक वॉटर. म्हणजे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन जे आणि कार्बन कंबाईन झाल्यानंतर काय काय तयार झालेलं आहे, वॉटर तयार झालेलं आहे, अमोनिया, मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाइड, ज्याला आपण HCl म्हणतो. देन ऑल ऑक्सिजन दॅट वॉज प्रेझेंट इन द प्रीबायोटिक ॲटमॉस्फिअर वॉज इन कॉम्बिनेशन with other elements. Some of it was in water, some in carbon,
dioxide and some in the oxides of various elements that form the earth's crust. These are like iron oxide, silicon oxide, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजेच काय, ऑक्सिजन जो होता तो काय झाला, प्रीबायोटिक ॲटमॉस्फिअरमध्ये काय झालेलं, कॉम्बिनेशन झालेलं बाकीच्या एलिमेंट्सबरोबर, आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड्स वगैरे वॉटेवर जे आहेत, आयर्न वगैरे, ते काय झालेलं आहे, फॉर्म झालेले आहेत. सो हां, स्टेजेस ऑफ केमिकल इव्हॉल्युशन दिलेले आहे बघा. ए स्टेज, बी स्टेज, सी स्टेज आणि डी स्टेज. यामध्ये काय, एमध्ये काय CH4NH3CnH2O यांचं कॉम्बिनेशन, नंतर मग बेसिस तयार झालेले, शुगर्स, अमायनो ॲसिड्स, ग्लिसरीन, फॅटी ॲसिड्स, त्याच्यानंतर न्यूक्लिक ॲसिड्स, प्रोटीन्स, फॅट्स, लिक्विड्स, न्यूक्लिओटाइड्स, आणि त्यानंतर DNA, RNA म्हणजेच काय उत्पत्ती व्हायला चालू झालेली आहे. देन ॲज देअर वॉज नो फ्री मोलिक्युलर ऑक्सिजन, द एन्शियंट अर्थ हॅड अ रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय, पहिलं ऑक्सिजन नव्हतं, त्यामुळे रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर होतं, म्हणजे काहीच जगत नव्हतं किंवा वॉटेवर काही होतच नव्हतं, जगणं किंवा लिव्हिंग थिंग्स काहीच नव्हत्या. The temperature of the earth started falling below 100 degree Celsius. तर अर्थचं टेम्परेचर कसं होतं, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत होतं. अँड हेन्स द वॉटर वेपर कंडेन्स्ड इंटू लिक्विड. त्यामुळेच वॉटर वेपर कशी होती, कंडेन्स्ड इंटू लिक्विड फॉर्ममध्ये. दिस रिझल्टेड इन रेन्स. त्यानंतर मग रेन तयार झाली. ॲज द अर्थ वॉज स्टील हॉट, द वॉटर वेपराइज्ड अगेन टू फॉर्म अ क्लाउड. अगेन देअर वेअर रेन्स. धिस गॉट रिपीटेड फॉर लॉंग. म्हणजेच काय, पाणी जो होतं त्याची वाफ तयार होती, ती परत ढग तयार होते, पाऊस पडत होता, परत ती प्रोसिजर कंटिन्यू रिपीटेडली भरपूर कित्येक शतकं चालू होती. ओके. दिस लेड टू द फॉर्मेशन ऑफ लेक्स, रिव्हर्स आणि ओशियन्स. म्हणजेच काय, याचंच आउटपुट काय आलं, या चक्राचं आउटपुट काय आलं की नदी नाले वगैरे तयार झाले, रिव्हर्स, ओशियन्स तयार झाले. सम ऑफ द ॲटमॉस्फेरिक अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सायनाइड, कार्बन डायऑक्साईड अँड हायड्रोजन वॉज डिझॉल्व्ड इन रेन वॉटर अँड वॉज कॅरीड टू ओशियन्स. हे जी प्रोसेस चालू झालेली आहे, त्यानंतर काय झालेलं आहे, अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सायनाइड वगैरे जे आहेत ते सगळे काय झालेले, डिझॉल्व्ह झालेले होते पावसाच्या पाण्यामध्ये, आणि ते नंतर कुठे जाऊन मिळाले, ओशियनमध्ये. म्हणजेच काय, महासागरात किंवा समुद्रात तुम्ही म्हणू शकता. द फ्लोईंग रेन वॉटर ऑल्सो सॉल्ट्स अँड मिनरल्स टू द ओशियन्स. आणि जो सगळा रन ऑफ होता, लँड रन ऑफ होता, तो सगळा काय झालेला आहे, जाऊन समुद्रामध्ये मिळालेला आहे. These compounds reacted with each other under the influence of ultraviolet light of the sun. म्हणजे काय, सूर्याची किरणं पडल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालेले, प्रोसेस होऊन, म्हणजे रिॲक्शन होऊन त्याच्यामध्ये एनर्जी, म्हणजे सनची एनर्जी वगैरे घेऊन काय झालेलं आहे पुढं, कार्बन कंटेनिंग कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस लाईक अमायनो ॲसिड, फॅट, शुगर्स, ग्लिसरीन, फॉर्मल्डिहाइड वगैरे हे काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. सो मिथेन म्हणजेच काय, CH4 प्लेड इम्पॉर्टंट रोल इन द फर्स्ट स्टेप ऑफ सिंथेसिस. मिथेन जो आहे त्यानं, तुम्हाला रिकाम्या जागेला हा प्रश्न येऊ शकतो बघा. मिथेननं काय केलेलं आहे, इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे फर्स्ट स्टेप ऑफ सिंथेसिसमध्ये. ओके. देन इट्स 4H ॲटम्स कुड बी इझिली रिप्लेस्ड बाय अदर ॲटम्स इन्क्लुडिंग कार्बन. सो फॉर्मेशन ऑफ हॉट डायल्यूट सूप. Thus the primitive ocean was a mixture of organic compounds. These were referred to as primitive broth or soup. म्हणजेच काय, पहिला जो समुद्र होता तो काय, समुद्र आता जो पाणी आहे तर पाण्यासारखा नव्हता. काय कारण की त्यावेळी जो पडणारे जो ॲसिड रेन वगैरे होते, त्यामधून लँड रन ऑफमधून जे काही येणारे पदार्थ वगैरे होते, त्याच्यामुळं तयार झालेलं एक प्रकारचा सूप जो आपण असतो हॉटेलमध्ये सूप खातो, त्या सूपसारखं त्याचं फॉर्मेशन होतं. पाणी क्लिअर वॉटर असं नव्हतं, तर सूपसारखं फॉर्मेशन होतं, म्हणून त्यालाच काय म्हणत होतो, त्यालाच काय म्हणतात, डायल्यूट सूप म्हणतात. ओके. सो फॉर्मेशन ऑफ coacervates and nucleic acids and nucleoproteins. So these complex molecules came together in sand pockets along the seashore. Here they were concentrated by the evaporation of water or by adsorption of organic substances on the surface of clay-like materials or by formation of colloidal droplets. These concentrated molecules could undergo polymerization to produce larger molecules. The polymerization of amino acids into proteins and of nucleotides into nucleic acids took place in this way. Okay. So if these organic compounds were to be formed now by such a process, they would get oxidized because of presence of molecular oxygen of the present atmosphere. So तुम्हाला डायग्राम दिलेला आहे बघा.
कोयासर्वेट्स कशा असतात, कशा प्रकारचे फॉर्म झालेले होते आणि कसे फॉर्म झालेले होते तुम्हाला सांगितलेलं आहे. सो फॉर्मेशन ऑफ अर्ली सेल टाईप्स. आता याच्यानंतर सेल टाईप्स कशा फॉर्म झाल्या. ओके, अर्ली सेल टाईप्स म्हणजे काय, सर्वात पहिल्या. सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोलिक्युल्स हॅड टेकन प्लेस अँड सेल्फ डुप्लिकेटिंग मोलिक्युल्स लाईक न्यूक्लिक ॲसिड वॉज फॉर्म. This entire molecular system got enveloped by a membrane. Through this membrane, exchange could take place with surrounding medium. The system could undergo growth. So these units later got washed into seas. These were anaerobic and heterotrophic. They absorbed nutrients from seas. Certain units started using visible lights to produce compounds like ATP. ATP म्हणजे काय, ॲडेनो ट्रायफॉस्फेट, म्हणजेच एनर्जी जे एनर्जी फॉर्म करतं त्याचं एक युनिट, त्याला काय म्हणतात, ATP म्हणतात. सो दिस लेड द फाउंडेशन ऑफ फोटोसिंथेसिस. दस ॲटोट्रॉप्स वेअर फॉर्म्ड. ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, ॲटोट्रॉप्स हेट्रोट्रॉप्स माहिती असेल तुम्हाला. ॲटोट्रॉप्स वेअर फॉर्म्ड. ॲटोट्रॉप्स रिलीज्ड मोलिक्युलर ऑक्सिजन अँड द एन्सियंट रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर वॉज चेंज टू ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअर ऑफ टुडे. सो मेजर स्टेप्स ऑफ केमिकल इव्हॉल्युशन. कुठले मेजर स्टेप्स आहेत केमिकल इव्हॉल्युशनमधल्या. So gaseous prebiotic earth with oxygen, hydrogen, nitrogen and carbon. Gaseous prebiotic earth with oxygen, hydrogen, nitrogen and carbon. Then second step जे आहे ती, these elements reacted to produce compounds like H2O, NH3, CH4, CO2 and HCN. The atmosphere had no free O2, hence it is called reducing atmosphere. And third step कुठले आहे, by cooling of earth, lake, river, ओशन्स वेअर फॉर्म्ड अँड सम कंपाऊंड्स वेअर वॉश्ड विथ रेन्स इन ओशन. जे तुम्हाला आत्ताच्या लेक्चरमध्ये जे पाठीमागच्या 2 पेजमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचंच इथं वृत्तांत दिलेला आहे. ठीक आहे. चौथी कुठली आहे स्टेप बघा. ड्यू टू एनर्जी फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट लाईट, लाइटनिंग, etc. दिस कंपाऊंड्स फर्दर रिॲक्टेड टू प्रोड्यूस मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक अमायनो ॲसिड्स, फॅट्स, शुगर्स, etc. ओके, सो मिथेन प्लेड इम्पॉर्टंट रोल इन इट. देन thus the sea was a hot dilute soup. तुम्हाला मी सांगितलं होतं पहिलं, आत्तासारखा सी नव्हता त्यावेळी, कसा होता, सूपसारखं पाणी होतं त्याचं त्यावेळी, आणि त्याला काय म्हणायचं, हॉट डायल्यूट सूप म्हणत होते. सो कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स केम इन सँड पॉकेट्स. ड्यू टू evaporation of water got concentrated. This resulted in formation of coacervates. Due to this, there was a polymerization and proteins, nucleoproteins, nucleic acids were formed. Nucleic acids were self-duplicating. The organic compounds got enveloped by a membrane. आता जे कंपाऊंड जे आलेले आहेत ते काय कशाने एनव्हलप झालेले, मेम्ब्रेननी, आणि ते सेल्फ फॉर्म डुप्लिकेटिंग होऊन काय झाले, अर्ली टाइप्स ऑफ सेल्स तयार झालेले आहेत, अनएरोबिक अँड हेट्रोट्रॉफिक. देन सर्टन अर्ली टाइप्स ऑफ सेल्स कुड यूज लाईट टू प्रोड्यूस ATP. लाईटीचा उपयोग करून त्यांनी एनर्जी फॉर्म करत होते, ATP मोलिक्युल्स फॉर्म करत होते. आणि त्यानंतर फोटोसिंथेसिस ऑफ ॲटोट्रॉप्स चालू झाले, म्हणजे काय, छोटे छोटे वृक्ष तयार व्हायला चालू झाले. देर वॉज अ रिलीज ऑफ ऑक्सिजन बाय फोटोसिंथेसिस अँड द ऑक्सिडायझिंग ॲटमॉस्फिअर वॉज फॉर्म. आणि त्याच्यातून मग काय झालं होतं, ऑक्सिजन फॉर्म व्हायला तयार झालं विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. आणि जो आत्ता आपला ऑक्सिजन दिसतोय तर त्याची ऑक्सिजनची उत्पत्ती किंवा प्रोड्यूस त्यावेळी झाला. आता हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे आत्तापर्यंत इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये मेजर इव्हेंट्स जे तुम्हाला सांगितलेले आहेत आणि कसे कसे झालेले आहेत, काय काय झालेलं आहे, प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑन अर्थ, फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ओके, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ अर्ली सेल टाईप्स, फॉर्मेशन ऑफ हॉट डायल्यूट सूप, फॉर्मेशन ऑफ कोयासर्वेट्स. कोयासर्वेट्स म्हणजे काय, जमिनीमधून जे रन ऑफ येत होता ते एकत्र होऊन त्याला कवरिंग वगैरे तयार झालं न्यूक्लिक ॲसिड आणि न्यूक्लिओप्रोटीनचं. ओके, सो हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे तो एक्सपेरिमेंट त्या शास्त्रज्ञांनी कसा करून बघितलेला आहे बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन द ओपेरन-हल्डेन थेअरी अँड फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड देअर ॲग्रिगेशन टू फॉर्म सेल्फ डुप्लिकेटिंग सेल्स. सो एक्सपेरिमेंट कसा केलेला आहे हे यामध्ये दिलेलं आहे बघा. वॉटरेट घेतलेलं आहे फ्लास्कमध्ये, त्याच्यानंतर हायड्रोजन, मिथेन, अमोनिया रिलीज केलेलं आहे. जे काय दिलेलं आहे ते तुम्ही यांनी वाचून घ्या. त्यानंतर कसा केलेला आहे त्याची प्रोसिजर दिलेली आहे बघा. त्यामध्ये तुम्हाला फ्लास्क वगैरे दिसेल बघा, हीट केलेलं बॉइलिंग वॉटर वगैरे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इलेक्ट्रोड्स, स्पार्क डिस्चार्ज, व्हॅक्यूम पंप जे आहे ते, आणि हे जे ॲपॅरेटस आहेत ते रन फॉर अबाउट वीक, म्हणजे हे एक आठवडा हा प्रयोग त्यांनी करून बघितला होता. कंटेंट्स ऑफ द ट्रॅप वेअर ॲनालाइज. इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज द सिंथेसिस ऑफ सेव्हरल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक अमायनो ॲसिड्स, युरिया, ॲसिटिक ॲसिड, etc. Thus, at least to some extent, Miller
अरे एक्सपेरिमेंट सपोर्ट्स द थिअरी ऑफ केमिकल ओरिजिन ऑफ लाईफ. सो हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. सो आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, आता हा टॉपिक आता झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पॉईंट किंवा टॉपिक चालू करायचा, तो म्हणजे कुठला, नाही, इंट्रोडक्शन टू इव्हॉल्युशनरी थिअरीज कॅन्सल झालेला आहे. सो त्याच्या पुढे जे पोस्च्युलेट्स ऑफ निओ डार्विनिझम जे आहे ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायचं, म्हणजे शनिवारी होणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. सो दिस मच फ्रॉम टुडेज लेक्चर. थँक्यू.